किंवा वासनाही असंही आपण म्हणू शकतो. महंतजी, मला मुळात या संदर्भात असा प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे कुठेतरी चमत्काराचं तुम्हाला वचन कोणीतरी देत असेल तर त्याच्यावरती सर्वसामान्यांनी प्रश्न विचारला पाहिजे. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण शास्त्र म्हणतो तेव्हा आपल्याकडे एक मोठी ग्रंथ परंपरा आहे, वेद परंपरा आहे. त्याच्यावरती आधारित जे गुरु असतात त्या गुरूंवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे, चमत्कारी बाबांवर नाही, असंच म्हणायचंय ना आपल्याला? निश्चितच त्यामध्ये आपण जर पाहिलं तर या संबंधित व्यक्तीने कुठलंही अध्ययन केलं नव्हतं. तंत्राचा देखील त्यांचा कुठलाही अभ्यास नव्हता. ज्योतिषाचा तर अभ्यास नव्हता. ज्या काही त्यांची संपूर्ण मालिका आपण पाहत आहोत तर हा एक मार्केटिंग स्ट्रॅटर्जीमधनं त्यांनी उभं केलेला एक मायाजाल असा शब्द मी त्या ठिकाणी वापरेल. आणि या मायाजालामध्ये असंख्य नामवंत लोक फसत गेले. असंख्य लोकांच्या माध्यमातून जे काही प्रकार रोज हे पुढे येत आहेत हे अत्यंत ज्याची निंदा करावी. नाशिक वेदांची परमभूमी आहे. वेदांचा फार मोठा अभ्यास म्हणजे प्रभू रामचंद्र ज्या वेळेला इथे आले त्यावेळेला त्यांनी खरदूषणादी संपूर्ण मंडळींना या ठिकाणी हटवून पुन्हा धर्मस्थापना जी केली ती नाशिक ही पुण्यभूमी 8800 वर्षाचा नाशिक शहराचा तत्कालीन इतिहास आहे. आणि या नाशिकमध्ये असंख्य वेद अध्ययन दशग्रंथ अध्ययन करणारी अत्यंत नामवंत घराणी 300 वर्षाचा ज्यांच्या घराचा इतिहास आहे, जे वेदपारंगत आहे, अशा व्यक्तींची नाचक्की आणि वास्तविक पाहता हे नाशिकचे नाहीच आहेत. म्हणजे मी संपूर्ण मीडियाला देखील असं म्हणेल की ही संबंधित व्यक्ती काही संपूर्ण नाशिकची नाही. नाशिकमध्ये त्याचं कार्यालय. ह्या सगळ्या प्रकारामध्ये हे मायाजाल कुठेतरी उलगडत असताना तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहेत, कारण हे नाशिकच्या जवळपासच घडलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे जसं आपण म्हणतोय की अनेक याच्यामध्ये प्रथित यश लोक सुद्धा, मग त्याच्यामध्ये व्यावसायिक असू देत, राजकीय नेते असू देत, हे सुद्धा ह्याच्यामध्ये गोवले गेले होते. तर यामागे कुठेतरी सामाजिक प्रवृत्तीवरती पण आपण प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पाहिजे का? निश्चितच सामाजिक. आता आपण पाहिलं की दत्तात्रय खेमनार नावाचे जे पत्रकार आहे त्यांनी वास्तविक पाहता हे प्रकरण सर्वात प्रथम उघडकीस आणलं होतं. काही संबंधित ज्येष्ठ पत्रकारांनी आम्हाला देखील अन्य चॅनल्सवरती प्रश्न उपस्थित केले की महाराज तुम्ही अनेक विषयामध्ये अतिशय आक्रमक असता आणि ह्या विषयाची ज्या वेळेला तुम्हाला माहिती मिळाली तर तुम्ही 1 वर्षापूर्वीच यावरती आवाज का उठवला नाही. परंतु या खेमनारजींनी ज्या वेळेला या संदर्भात तक्रार त्याच्या विरोधात दाखल झाली होती आणि त्याला ज्या पद्धतीचे पॉलिटिकल प्रेशर्स हे आलेले होते आणि असंख्य आमच्या महिला भगिनी त्या ठिकाणी होत्या आणि त्या माध्यमातून अजाणतेपणी आपण जर काही मोठा आंदोलनात्मक प्रविता घेतला तर त्यामध्ये कुठल्या स्त्रीची त्या ठिकाणी नाव येऊ नये या माध्यमातून आम्ही वेट अँड वॉचमध्ये होतो. परंतु ज्याला दुष्कर्म आपण म्हणूया त्या दुष्कर्माचा भांड जे आहे हे स्वतःहूनच फुटतं. म्हणजे जो कामगार त्या ठिकाणी काम करत होता त्याच्याच पत्नीच्या बाबत अशा पद्धतीचे दुष्कृत्य त्या व्यक्तीकडनं घडले. ती महिला प्रेग्नंट झाली. मग त्या व्यक्तीने काय असतील ते कॅमेरे वगैरे त्या ठिकाणी बसवले आणि त्याच्या संदर्भामध्ये 5 कोटी रुपये मागितले अशी तक्रार दिल्यानंतर हा सगळा स्वकर्माचा भांडाफोड त्या ठिकाणी झाला. म्हणजे सत्य आणि असत्य याच्यामध्ये अतिशय छोटी रेघ शास्त्रांनी सांगितलेली आहे. ते जे कर्म आहे म्हणजे रावण आणि राम यातला जो फरक आहे तो रावणाचं जर आपण चरित्र पाहिलं तर रावणाने देखील अशाच पद्धतीने हजारो स्त्रियांवरती बलात्कार त्या ठिकाणी केलेले होते. आणि या रावणाचा संपूर्ण मोठा जर दोष कुठला असेल तर तो साधूचा वेश घेऊन त्या ठिकाणी सीतामातेचं अपहरण करता झाला. बरोबर आहे. हे सीतामातेच्या बाबतीत झालेला आपण उल्लेख हा संदर्भ अर्थातच सर्वांना माहिती आहे. पण महंतजी एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही म्हणालात की याची काही कल्पना तुम्हाला होती आणि वेट अँड वॉच याच्या पवित्र्यामध्ये तुम्ही होता. पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा